माझ्या नवऱ्यासोबत राजकारण करून त्याला काय भेटणार आहे? आणि जे आरोप करत होते ते माणसं सारखे माझ्या घरी खेटा घालत होते ना, ते सुद्धा येत होते ना. त्यांना निवडून यायला, त्यांना मोठं व्हायला अण्णा पाहिजे होत. आणि आता तुम्हाला राजकारण करायला अण्णा नको झालाय. आता अण्णाला पायाखाली घालून तुम्हाला वर चढायचंय का? कसं शक्य ते? माझ्या माणसाचं मरण का करायला तुम्ही? तुम्हाला काय राजकारण करायचं तिथं मुंबईमध्ये जाऊन करा म्हणा. आज महिना झाला आम्ही बघायला, हे केलं ते केलं ते केलं, काय सबूत आहे, काय प्रूफ आहे दाखवा म्हणा आम्हाला. आम्ही जात झालं ते दमालिया वगैरे म्हणती फेसबुकवर बघा. माझ्या पोरांची फोटो काढून तिला काय सुपारी नाही घेतलं माझ्या पोरांच्या. कुणी अधिकार दिले तर माझ्या पोरांची फोटो काढून हे करायचं. ज्या राजकीय लोकांनी माझ्या नवऱ्याला आरोप केले त्यांनी तर समोर यावं आणि मला सिद्ध करून दाखवायचे राजकीय आरोप, तरच आम्ही मान्य करू. ते राजकीय लोकांनी माझ्या नवऱ्याचा कसा वापर करून घेतला हे सुद्धा मला पूर्ण माहिती आहे. राजकीय तुम्हाला वापर करून घ्यायला माझा नवरा पाहिजे असतो. आणि आता तुमचं काही भाजल्या जात नाही म्हणून माझ्या नवऱ्याला बळी द्यायला कसं मी? हे चुकीचं आहे ना. सकाळपासून बसलाय, आता काय शेवटी भूमिका काय असणार? काय शेवटी भूमिका नाही बघा. आम्हाला न्यायालय चालू आहे, जे प्रोसिजर चालू आहे त्या प्रोसिजरनुसार आम्ही व्यवस्थित जाणार आहे. तर त्या प्रोसिजरला अडथळा घालून जर तुम्ही चुकीचे गुन्हे दाखल करून जर पुढे सरकत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. जे न्यायालयानं परत पहिल्यापासून चालू आहे त्या मार्गाने व्यवस्थित मार्ग आमची केस पुढे जावी. आम्ही त्याच्या सोबत लढायला तयार आहे, खेटायला तयार आहे. जर ते आम्ही आमच्या मार्गाने व्यवस्थित जात असताना जर तुम्ही विचित्र गुन्हे घालून जर आमच्या गावाला परत ह्याच्यामध्ये अडकवायचा प्रयत्न करत असाल तर ते आम्हाला मान्य नाहीये. तर वाल्मिक कराड यांच्या आई चिंताजनक झाल्यानंतर पोलिसांनी एकदाच करू ना, जागाच नाही तिथं. हॅलो, झालंय का रेकॉर्ड? हा हो, त्यांच्या पत्नी पण बोलल्यात, रडल्यात, भावनिक झाल्या. तुम्ही तिथं तुमचं मसा तर काय करा मग काय करा पाहिजे होतं ना बघायचं नाही आता. मावशी तुला मागे सर का पाय पडवलं विनाकारण बोटचंद्र राहिलं असं होईल ना. खरं शेवटी खऱ्याला मरण नाहीच आहे ना. शेवटी खऱ्याला सहन करायलाच पाहिजे थोडंसं. आज नाही उद्या खरं समोर येणार आहे ना. पण खरं समोर येत असताना आम्ही खऱ्याच्या मार्गाने जात असताना खोटे आंदोलन करून गुन्हे हे करून जर आमच्याच ह्याच्यामध्ये ते आम्हाला मान्य नाही. ते सगळ्यांना माहिती. सगळं जे तपास यंत्रणा चालू त्या यंत्रणेला माहिती आहे. त्यांच्या अंगाशी कसे संबंध होते, काय संबंध होते, ते काय त्यांनी अंगाचा कसा वापर करून घेतला हे सगळ्यांना माहिती. आता डबल नव्यानं सांगायची आणि नव्यानं काय करायची काही गरज नाही. सगळ्या दुनियेला माहिती, सगळ्या महाराष्ट्राला माहिती. ते आरोप करत होते लोक, ते लोकांचे बी कसे संबंध होते हे सगळ्या दुनियाला माहिती. पण आता ते जे राजकारण करायले कशासाठी करायले त्यांच्या संमत त्यांची ती काय प्रॉब्लेम असेल राजकारणाचा त्या राजकारणाचा त्यांनी हे करण्यासाठी माझ्या नवऱ्याचं काहीच नाही काय प्रॉब्लेम नाही.
तुम्हाला सवय ना. मला कोणी नाही लोक कसे होते कोण दाखवते सगळ्यांना माहिती. विचारा. काय कानाचा वापर करून घेतला 11 वाजले अहो ते त्यांना चांगले संबंध नव्हते कसे म्हणाला तुम्ही हा? त्यांनी वापर करून टाकला ना. आज युती म्हणून आम्ही त्यांना मदत केली असेल ना. त्या वेगळे नव्हते आमच्यापासून. पण आता त्यांच्या युतीमध्ये त्यांना काय फरक पडलाय ते त्यांनाच माहिती. आणि तो त्यांना जो फरक पडला त्याच्यासाठी माझ्या नवऱ्याला कशासाठी टार्गेट करायला नको. माझ्या नवऱ्याचा वापर करून घेऊन तुम्ही आज निवडून आलात ना. आता तुमच्या वरचे लोक तुम्हाला वरिष्ठ लोक तुम्हाला काही दिलं झाले त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचा काय दोष आहे? हा? निवडून देण्यासाठी तुम्हाला माझा नवरा पाहिजे सगळ्या करण्यासाठी. आज माझ्या नवऱ्यानं प्रामाणिकपणे युतीचं काम केलं ना. आज तुम्हाला युतीतल्या लोकांना सगळ्यांना निवडून आणलं ना. आता तुमचे वरिष्ठ लोक तुम्हाला काही देत नाही तुम्हाला काही करत नाही. आता तुम्ही काय करत नाही काय नाही हे तुमच्या जीवावर नाही. त्याच्यामध्ये माझ्या नवऱ्याचं काय संबंध? माझ्या नवऱ्याचं जर बळी दिला तर तुम्हाला भेटणारच का? ज्या पाहिजे त्या गोष्टी भेटणारच का तुम्हाला? भेटणार असलं तर बघा मग. कशासाठी माझ्या नवऱ्याचा बिना कामाचा आखनाक माझ्या नवऱ्याचा कशामुळे बळी द्यायला तुम्ही? का तुमचं काम केलं म्हणून? तुम्हाला निवडून आणलं म्हणून? तुम्हाला एखाद पदार्थ उठवलं म्हणून? कशासाठी? एक सामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांना प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं ना. मग आता तुम्हाला काही गोष्टी मिळत झाल्या म्हणून तुम्ही माझ्या नवऱ्याचा बळी द्यायला. आता बळी देण्यात तुम्हाला साध्य होणार आहे का तुमच्या गोष्टी? कशासाठी ते चालले? हे थांबवावं. हे राजकारण थांबवावं. आणि ते जरागी फिरागी पोहोचून ते जातीवाद करायला ना त्या जरा केलं तर चांगलं पटवून सांगा. जातीवाद करून त्याने तो कसा आहे एक प्रकार समाजकांड कसा आहे तो त्याच्यात तोच आरोप दाखवतो. सामाजिक ते कुठल्या मराठा चालतंय 4 नोकरी मराठा आहे माहिती का मला. आमच्या महाराजांनी आमच्या हिंदी असल्या प्रकार शिकवलं नाही. तुम्ही आधी गुन्हे सिद्ध करा. जे काही आरोप असतील ते आरोप सिद्ध करा आणि मग तुम्ही हे करा ना. काल तिथं जातो त्या माणसाला म्हणते तुझी गरज आहे महाराष्ट्रात. हा आमची नाहीये. कुणी शिकवलं ह्याला जातीवाद करायला? जात बघून खून झालेला असतात का? जात बघून गुन्हे होत असतात का? कुणी सांगितलं हे जातीवाद करायला? या जातीवादाच्या ह्याच्यामध्ये आणि ह्या राजकारणाच्या ह्याच्यामध्ये फक्त माझ्या नवऱ्याचा बळी देते लोक. आणि हे थांबलं पाहिजे. हे जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत आमचं हे असं चालू संघर्ष सुरू राहणार. भयानक म्हणजे भयानक जातीवादाचं वळण दिलं गेलेलं आहे आणि ते थांबवावं. त्या जरांगेला तर हात जोडून विनंती हे जे जातीवाद तू करायलास ना त्या अगोदर थांबव. त्याला वाटतंय का? त्याला वाटतो का पूर्ण मराठा समाजाचा पाठीमाग आहे म्हणून? मराठा समाज पाठीमाग त्याच्या कोणी नाही मराठा समाज असं करणाऱ्याला कोणी मराठा समाजाचं मराठा समाज आपल्या लोकांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये हे असल्या प्रकार पहिला त्या मूर्खाचं अजिबात करून किती संख्येने चालू मानसिक त्रास आज जिल्ह्यामध्ये सुद्धा मराठी समाजाने आम्हाला साथ दिलेली. तेच त्याला देखवलं झालंय त्याला म्हणून नखरे करायला. मराठा समाज आणि ह्याच्यामध्ये तेढ निर्माण करायचं आहे आणि यांच्यामध्ये दंगली घडवून आणायच्या आणि यांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या. पण काही त्यांना करायचं नाही. जेवढी माणसं एकमेकांच्या विरुद्ध होतील तेवढं त्यांना बरं आहे. आणि त्यांच्यामध्ये तेढ निर्माण करून नारा तुम्ही एकमेकांना तोडा आणि मग नंतर तुम्ही आम्ही शान होणार. आम्ही पण मराठाच आहे. मराठा समाज असं सांगत नाही. शिवाजी महाराजांनी असं सांगितलं नाही कुणाला याचा करा त्याचा करा शिवाजी महाराजांनी जात बघितली इकडून या बाई नंतर लावा नंतर लावा कसं काय लोक सांगतात फाशी द्या म्हणून फाशी होते का? त्याच्यात काय आहे काय नाही हे बघा सगळं तपासलं पाहिजे ना. तपासल्याशिवाय तुम्ही करता कसं? गुन्हा दाखल करता कसं? न्याय व्यवस्था आहे कशाला? त्या सगळ्यांच्या हातात
तुमचं कोयते कुराडी प्रत्येक जण एकमेकाला तोडून देत हेच करायचंय का ह्यांना? हे जरांगे पाटील हे करायचंय का? मराठ्यांच्या विरुद्ध वंजारी समाज यांच्या विरुद्ध तुम्ही तिकडून या आम्ही इकडून येतो सगळे मिळून मारूया हे काय बोलणं झालंय का? हे काय भाषा आहे का? आम्ही पण मराठा आहे, आम्ही पण 96 कोळी मराठा आहे. आम्ही काय अशी साधी नाहीये, 96 कोळीच मराठा आहे आम्ही. म्हणून मराठा समाजाला असं कधीही शिकवलेलं नाही आणि ह्या जरांगेला तर अजिबात असं शिकवू नये आणि कुठल्याही मराठ्याला अशा शिकवण्याला भीक घालू नये. हे आमचं म्हणणं आहे. शेवटी तुमची काय मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं जसं न्यायालयीन प्रोसिजर झाले त्या न्यायालयीन प्रोसिजरमध्ये आमचं केस पुढं चालू आहे ती चालू राहू दे. जर कालच्या आंदोलनामुळे जर माझ्या नवऱ्यावर झाले जर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले तर आंदोलनामुळे जर तुम्ही गुन्हे दाखल करत असाल तर आजच्या आंदोलनामुळे तुम्हाला पुन्हा मागं घ्यावंच लागेल. नाही केलं तर आमचं आंदोलन वाल्मिक कराड यांच्या बाबतीत अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिलेली आहे. तुमच्या राजकीय स्वार्थासाठी माझ्या नवऱ्याचा बळी घेऊ नका अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.